आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का साक्षात निर्मितीताई सावंत आज आपल्याकडे आले आहेत. जोरदार टाळ्या. अरे बंधू दाखवू नको वाजवता टाळे ते नाही वाजवत. तर आज इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना इथे यांचा चान्स मिळालेला आहे. अशा निर्मितीताई या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. अत्यंत शांत स्वभावाच्या, एकदम कमी हसणाऱ्या आणि हसताना शेजारच्या माणसाला कधीही न मारणाऱ्या निर्मितीताई इकडे आलेल्या आहेत. तुमचा देव एक जबरदस्त कार्यक्रम होता मॅडम. देव आम्ही बघत होतो. देव फू बाई फू मध्ये त्यांची ती शेजारी तुमच्या शेजाऱ्याला तर लय हान्यास करून टाकलाय तुम्ही. मी तर म्हणतो 4-5 फ्रॅक्चर झाले असतील त्यांच्या हाताला आहे ना. स्वप्नील दोषी. ते नुसतं असंच करत नंतर तर असं करत नाही. त्याच्यामुळे त्यांना एवढी सवय लागली. प्रत्येक पिक्चर मध्ये आजकाल अशी करतात. म्हणजे ते करता यांना सांगत असतात परत माराल तर बघा, परत माराल बघा. वा वा वा. तशा निर्मितीताई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आज निर्मितीताईंच्या रूपानं एक विराट व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. विराट हा म्हणजे असं एक भारदस्त व्यक्तिमत्व. थोडे शब्द चुकले तर माफ करून द्यायचा मॅडम. काय खेड्यापाड्याचा मामला आहे आमचा. स्वतः 10वी नापास असून सुद्धा त्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज अण्णा काही बोल ना करा असं कसं काय. अरे नाही, अरे शपथ आम्ही स्वतः बघितलेलं आहे. काय पाहिलं तुम्ही? त्यांची जी 10वीची मार्कलिस्ट आणि जी टीसी होती का नाही हा. ते पेपरमध्ये छापून आलेली होती. शाळा सोडल्यास दाखला. हा शाळा सोडला दाखला पेपरमध्ये छापून आली होती. त्याच्यामध्ये काय होतं पूर्ण असं त्यांच्याबद्दल माहिती लिहिली होती. तिथं वरती फोटो होता मॅडमचा आणि खाली लिहिलं होतं गंगूबाई नॉन मॅट्रिक. अरे जाहिरात होती ती. जाहिरात होती ती नाटकाची. शाळा सोडल्यास दाखला नव्हता देव. काय सांगता पा यार. कमाल आहे लोकांची. आपल्या 10वी नापास असल्यावर पण लोक नाटक करतात. काय हरकत नाही. असं द्या काय हरकत नाही. पण आज मॅडम बद्दल मला खूप बोलावं असं वाटून राहिलं. कारण आज मॅडमच्या आज हिनी उत्तुंग भरारी अशी मॅडमने मारलेली आहे. पण त्यांचं एकदम सहजासहजी त्यांना मिळालेलं नाही आहे हे सगळं. त्यांचे कष्ट आपण समजून घेतले पाहिजे. कारण मॅडम आधी एका लेडीज हॉस्टेलमध्ये मेट्रन म्हणून कामाला होत्या. अरे पडशील. दुरून घे काय तू कुठे चालला तू. अरे एवढा आहे का राजहंस. काय काय ते राजहंस चालू आहे रे. काय हा? हे काय करत होता तू. हा. हिडन कॅमेरा. अरे येडा. आपल्याला मोबाईलवर नाही क्लिप पाठवायचे. लाईव्ह आहे लाईव्ह. काय 17 घरात लाईव्ह आहे ते. येडा आहे का? शिस्तीत राहा ना. तर असू द्या. म्हणजे मॅडम एका लेडीज हॉस्टेलमध्ये मेट्रन म्हणून पण कामाला होत्या. होय? म्हणजे सगळे लेडीज राहतात तिकडे हो? त्या हॉस्टेलमध्ये. इतक्या लेडीज हे मला वाटतं ह्या मॅडम पण होत्या त्याच्यामध्ये. आणि त्या पण होत्या त्या शनिवारी रविवारी जेमनीस. शनिवारी रविवारी जेमनीस. अरे शर्वरी जमीस राहत ते. अच्छा शनिवारी जेमनीस राहत का. शनिवारी. त्या मॅडम पण होत्या त्या. म्हणजे ते काय होतं ते म्हणजे दाखवलं आम्ही पिक्चर. अरे बिंदास नावाचा सिनेमा आहे ते. अच्छा म्हणजे ते बिंदास म्हणजे कक्षा रुंदवणारा. हा. कक्षा रुंदवणारा पिक्चर मध्ये पण मॅडम होत्या. पण काय झालं तो पिक्चर फार फेमस झाला मॅडम. म्हणजे आमच्या गावात तर त्याची म्हणजे वेगळी प्रतिक्रिया उमटली तुम्हाला सांगतो. त्या पिक्चरची म्हणजे त्या पिक्चर मध्ये कसं दाखवलं सगळीला महिला मंडळ दाखवलं सर. तर आमच्या गावातल्या महिलांनी असं सांगितलं का बुवा ह्या पिक्चर सारखंच आपण आपल्या गावात पण पुरुष विरहित गाव आपण करूया. एक पण पुरुष आपण गावात ठेवायचा नाही असा ग्रामपंचायत मध्ये निर्णय झाला. तो पास झाला आणि सगळ्या बायकांना आपापले नवरे आहे ना घराच्या बाहेर काढून टाकले. तर खरंच सांगतो मॅडम म्हणजे आमच्या गावात म्हणजे माणसंच नव्हते. पण तो उपक्रम फार दिवस चालला नाही. का. लोड शेडिंग मुळे. म्हणजे लोड शेडिंग राहतं का नाही गावामध्ये. हा. तर रात्री अंदाज झाला कुत्रे भुकायला लागते. हा. कुत्रे भुकल्या का बायका घाबरत होते. आणि ते आपापल्या नवऱ्याला फोन करून तुम्ही गुपचूप येऊन जा कोणाला सांगू नका. तुम्ही गुपचूप येऊन जा कोणाला सांगू नका.